तुमचं हार्ट ब्रेक झालंय? मग हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याशिवाय पुढे जाऊ नका. खास करून पुरुषांनी. अचानक धक्क्यामुळे खूप इमोशनल किंवा फिजिकल स्ट्रेस येतो. याला ब्रोकन हार्ट सिंड्रोम असं म्हणतात. अॅरिझोना विद्यापीठाच्या संशोधनात समोर आलंय की ब्रोकन हार्ट सिंड्रोममुळे महिलांच्या तुलनेत दुप्पट पुरुषांचा मृत्यू होतो. चला आजच्या व्हिडिओमध्ये या रिसर्च बाबत जाणून घेऊ. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि हे चॅनल सबस्क्राईब जरूर करा. तर याला वैद्यकीय भाषेत टाकोत्सुमो कार्डिओमायोपॅथी असं म्हणतात. हार्वर्ड हेल्थच्या माहितीनुसार एखादा व्यक्ती अचानक खूप इमोशनल किंवा फिजिकल स्ट्रेस अनुभवतो तेव्हा ही परिस्थिती निर्माण होते. उदाहरणार्थ डिवोर्स, अत्यंत जवळच्या व्यक्तीचा मृत्यू किंवा ब्रेकअप. या स्थितीत हृदयाचे स्नायू अचानक कमकुवत होतात. अॅरिझोना विद्यापीठाच्या संशोधकांनी यासाठी अमेरिकेतील जवळपास 2 लाख लोकांचा अभ्यास केला. संशोधकांच्या माहितीनुसार महिलांना टाकोत्सुबो कार्डिओमायोपॅथीचा त्रास होण्याचं प्रमाण हे खूप जास्त आहे, पण महिलांच्या तुलनेत पुरुषांचा मृत्यू दर हा दुप्पट आहे. संशोधकांना आढळलं की ब्रोकन हार्ट सिंड्रोममुळे 11.2% पुरुषांनी जीव गमावला तर 5.5% महिलांचा मृत्यू झाला. संशोधकांच्या लक्षात आलं की पुरुषांमध्ये सर्जरी किंवा इन्फेक्शन नंतर खूप जास्त फिजिकल स्ट्रेस येतो जो घातक ठरू शकतो. तर संशोधकांच्या माहितीनुसार ही कंडिशन सामान्यतः हार्ट अटॅक समजली जाते, कारण याची लक्षणं ही हार्ट अटॅक सारखीच आहेत. स्ट्रोक, हृदयाचे अनियमित ठोके ही या स्थितीमध्ये दिसून येणारी काही कॉमन लक्षणं आहेत. ब्रोकन हार्ट सिंड्रोम सामान्यतः अत्यंत जवळच्या व्यक्तीचा मृत्यू, ब्रेकअप किंवा खूप जास्त इमोशनल स्ट्रेसमुळे होतो. पण सर्जरी, अचानक लागलेला शॉक, उदाहरणार्थ अपघात, इन्फेक्शन, भूकंप किंवा खूप जास्त फिजिकल ऍक्टिव्हिटी यांसारख्या कारणांनी देखील हे होऊ शकतं. काही वेळेला अचानक काहीतरी चांगली बातमी मिळाली तरी देखील असं घडू शकतं. याला हॅपी हार्ट सिंड्रोम असं देखील म्हटलं जातं. ब्रोकन हार्ट सिंड्रोम पहिल्यांदा 1990 मध्ये जपानमध्ये वर्णन करण्यात आला होता किंवा डिस्क्राईब करण्यात आला होता. हार्वर्ड हेल्थच्या माहितीनुसार यात श्वास घेण्यामध्ये अडथळा, अचानक खूप थकवा येणं, कोल्ड स्वेट्स किंवा लाईट हेडनेस अशी याची काही लक्षणं दिसून येतात. यासाठी कोणताही ठोस उपचार अजूनही नाहीये. उपचार लक्षणं किती गंभीर आहेत यावर ठरतात. तर मेयो क्लिनिकच्या माहितीनुसार यामध्ये हृदयाच्या फक्त एका भागाला हानी पोहोचते. हृदयाकडून रक्त पंप करण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होतो. हृदयाचा बाकी भाग हा सुरळीत काम करत असतो. काही वेळेला हृदय जास्त जोरात आकुंचन पावतं. या व्हिडिओतली माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ नक्कीच जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करा.